या ठिकाणी मोदी इतक्या सहजासहजी सत्तेचं हस्तांतरण करणार नाही, गडबडी हे लोक करतील म्हणून ही शंका आहे। आणि त्यासाठी स्ट्रॉंग रूममधून जे EVM निघतात त्या EVM बदलवले तर जाणार नाहीत ना, त्याच्यात काही गडबडी तर केलं जाणार नाहीत ना, अशी शंका या ठिकाणी निर्माण झाली। म्हणून ही सावध होण्याची भूमिका आम्ही स्वीकारलेली आहे। लोकसभा निवडणुकींचा निकाल अवघ्या काही तासांवर आहे आणि काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाने प्रदेशातील जे नेते आहेत आणि जे कार्यकर्ते आहेत त्यांना सावध राहण्याची सूचना केलेली आहे। याच विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत काँग्रेसचे नेते नितीन राऊत आहेत। सर, काय निर्देश जे आहेत ते काँग्रेस नेतृत्वाकडून कार्यकर्त्यांना आणि पक्षातील नेत्यांना मिळत आहेत? कालच आपणास लक्षात आलं असेल की लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी थांबली आणि संध्याकाळनंतर ज्या पद्धतीनं देशात वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न सर्व मीडियांनी या ठिकाणी केला, त्या पार्श्वभूमीवरती काँग्रेस पक्षाने एक भूमिका स्वीकारली आणि आपल्या प्रत्येक कार्यकर्त्यांना त्यांनी अपील केलं की तुम्ही स्ट्रॉंग रूममध्ये असलेले जे EVM आहेत त्याच्यावरती लक्ष केंद्रित करा। आमचे नेते श्री राहुल गांधी यांनी तशी अपीलच केली सर्व कार्यकर्त्यांना, अखिलेश यादव यांनी केली, ममता बॅनर्जी यांनी केलेली आहे। एकीकडे उद्या येणाऱ्या 4 तारखेला काउंटिंग होईल भारतातल्या या सर्वात मोठ्या लोकशाहीच्या निवडणुकीचं, आणि या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीनं सत्ता पक्ष आणि मोदी यांनी भूमिका घेतलेली आहे की धमकीचं राजकारण या ठिकाणी करायचं, लोकांमध्ये खौफ निर्माण करण्याचा प्रयत्न करायचा आणि त्या माध्यमातून लोकांकडून वदवून घेऊन काहीतरी वेगळं करायचा प्रकार जो असतो तो प्रकार यामध्ये दिसतो आहे। परंतु जमिनीवरची जर बाब लक्षात आपण जर घेतली तर मोदी सरकारच्या विरुद्ध संपूर्ण देशामध्ये एक संतापाची लाट निर्माण झालेली आहे। जिथं जिथं मी गेलो, मी महाराष्ट्रात फिरलो, मी पंजाबमध्ये आता होतो, मी दिल्लीमध्ये होतो, ग्राउंड रियालिटी जर बघितली तर लोकांना असं वाटतं की खरोखरच या ठिकाणी संविधान बदललं जाणार आहे। आणि मोदी ज्या पद्धतीचे वक्तव्य करत आलेत, म्हणजे कुठं निराश झालेले वाटले तर कुठं हताश झालेले वाटले, आणि अमित शहाची धावपळ सुरू झाली, बैठकांचं सत्र सुरू झालं, या पक्षाला तोडा त्या पक्षाला तोडा, याला घ्या त्याला घ्या, ह्या प्रकारामुळं जनता आता या कुठंतरी त्यांना वाटायला लागलं की नाही, बरोबर नाही आहे, योग्य नाही आहे, आणि तो संताप मतपेटीच्या द्वारे या ठिकाणी व्यक्त केला जाणार आहे। जर आपल्याला वाटतंय की जनतेमध्ये मतदारामध्ये संतापाची लाट होती, दुसऱ्या बाजूला स्ट्रॉंग रूम आणि EVM वर लक्ष केंद्रित करा, असा काँग्रेसला काय वाटतंय की काय गडबड होऊ शकते? इलेक्शन कमिशन, निवडणूक आयोग ज्या पद्धतीने भूमिका त्यांनी स्वीकारलेली आहे ही प्रो गव्हर्नमेंट आहे। प्रो गव्हर्नमेंट म्हणण्यापेक्षा प्रो मोदी आहे, आणि इलेक्शन कमिशननी त्यांच्याच नियमावलीला पायदळी तुडवण्याचा प्रकार या इलेक्शनच्या प्रक्रियेमध्ये 7 चरणामध्ये त्यांनी केलेला दिसतो आहे। त्यामुळं निश्चितच या ठिकाणी शंका घेणं योग्य ठरतं, आणि त्यासाठी ह्या सूचना या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत। स्ट्रॉंग रूममधून जेव्हा मतमोजणीच्या दिवशी सकाळी EVM बाहेर काढल्या जातील अशी शंका वाटते की EVM बदलले जातील, म्हणजे का असं लक्ष केंद्रित करा, लक्ष द्या तिथे, म्हणजे निवडणूक आयोगाच्या किंवा प्रशासनाच्या भूमिकेवर शंका आहे? निश्चितच, कारण ज्या पद्धतीचा दबाव प्रशासनिक यंत्रणेवर केंद्र सरकारने ठेवलेला आहे, ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी त्यांच्या निवडणूक प्रतिनिधींची, अधिकाऱ्यांची नेमणूक झालेली आहे, ते शंकास्पदच आहेत। म्हणजे एकंदरीत आजपर्यंत तुमच्या लक्षात आलं असेल की देशामध्ये इतक्या लांब इलेक्शन प्रक्रिया कधी चालत नाही। 7 फेजेसमध्ये यांनी इलेक्शनची प्रक्रिया या ठिकाणी केली, कशासाठी? आणि दरम्यान 400 पारच्या घोषणा देत राहिले ते कशासाठी? तर हा सगळा जो प्रकार आहे, या प्रकारामध्ये कुठेतरी शासन म्हणा किंवा निवडणूक आयोग स्वतः
या ठिकाणी गुंतल्यासारखी या ठिकाणी दिसते आहे. कारण मध्यंतरी जी पहिली फेरी दुसरी फेरी झाली त्यामध्ये मतं किती पडलीत यावरच वाद निर्माण झाला आणि सुप्रीम कोर्टापर्यंत ती बाब गेलेली आहे. तर शंका घ्यायला बऱ्याचशा गोष्टी कारणीभूत आहेत. त्यामुळं निश्चितच सर्व पक्षांनी ही भूमिका स्वीकारलेली आहे की या ठिकाणी मोदी इतक्या सहजासहजी सत्तेचं हस्तांतरण करणार नाही, गडबडी हे लोक करतील म्हणून ही शंका आहे. आणि त्यासाठी स्ट्रॉंग रूममधून जे EVM निघतात त्या EVM बदलवले तर जाणार नाहीत ना, त्याच्यात काही गडबडी तर केल्या जाणार नाहीत ना, अशी शंका या ठिकाणी निर्माण झाली. म्हणून ही सावध होण्याची भूमिका आम्ही स्वीकारलेली आहे. जयराम रमेश जे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत, सोबतच आज प्रदेशाध्यक्ष नाना पटोले त्यांनी पण जयराम रमेशच्या मुद्द्याचा पुनरुच्चार केला. अमित शहा यांनी कालपासून 150 जिल्हाधिकाऱ्यांना फोन केलेले किंवा गृह विभागाच्या अधिकाऱ्यांनी 150 जिल्हाधिकाऱ्यांना फोन केलेले आणि काँग्रेसने त्या सर्व प्रक्रियेवर आक्षेप नोंदवला आहे. निश्चितच आक्षेप हा योग्य आहे आणि असे प्रकार त्यांनी केले आहेतच, याला शंका कुठेही नाही आहे. कारण ही त्यांची पद्धती राहिलेली आहे की निवडणूक सुरू असतानासुद्धा त्यांनी अनेक कलेक्टर्सला त्या ठिकाणी फोन करून त्यांना पाहिजे तशी भूमिका त्या ठिकाणी घेतलेली आहे. कारण अनेक ठिकाणी कंप्लेंट्स येतात. आता उदाहरणादाखल जर आपण पाहिलं, ही जरी लोकसभेची निवडणूक असली, याला आरू असतात, आरूच्या टेबलवर आपला इलेक्शन एजंट बसतो उमेदवाराचा, परंतु ARO खाली असतात जे विधानसभा निहाय ARO असतात. मग विधानसभा जर निहाय ARO जर असतील तर त्या ठिकाणी इलेक्शन एजंट का दिले जात नाही? यांनी दिलेलं नाही त्यावेळेला इलेक्शनमध्ये. म्हणजे कुठंतरी गडबडी करण्याचं यांचा पूर्ण मानस आहे, हेच या ठिकाणी उघड होत आहे. आपण एका प्रश्नाच्या उत्तरात आता म्हणालात की मोदी सहजासहजी सत्तेचं हस्तांतरण होऊ देणार नाही. नेमका संकेत कुठं आहे? हायपोथेटिकल प्रश्न आहे, कारण कोण जिंकणार हे अजून स्पष्ट नाही आहे. एक्झिट पोलच्या माध्यमातून कल हाती येत आहेत, त्याच्यामध्ये मोदींची आघाडी दिसती आहे. पण काँग्रेस, तुम्ही सर्व नेते जे आहात कॉन्फिडंट आहात की काँग्रेसला जनतेचा कौल मिळेल. मोदी सोप्या पद्धतीने सत्तेचं हस्तांतरण होऊ देणार नाही, डॉक्टर नितीन राऊत असं का सुचवत आहेत? हे बघा, राजीव गांधी आणि मोदी यांच्यामध्ये फार फरक आहे. राजीव गांधींना सुद्धा त्या काळामध्ये एवढीच मोठी त्यांना ही मिळाली होती, शक्ती मिळालेली होती आणि मोठ्या प्रमाणात संसदेमध्ये खासदार निवडून आलेले होते. ती संख्यासुद्धा 300च्या वरच होती. आणि त्याच्यानंतर जेव्हा ते पराभूत झाले तर त्यांनी लोकशाही पद्धतीने सहजपणे या ठिकाणी सत्तांतरण केलेलं होतं. परंतु ज्या पद्धतीचं वागणं, जे शेवटचं भाषण पंजाबमध्ये मोदींचं झालं आणि प्रत्येक भाषणामध्ये त्यांचा जो कल होता तो एक डिक्टेटरशिपचा कल होता आणि त्यावरूनच असं वाटतं. आणि त्याला आणखी एक कारण आहे की त्यांनी आता 1 तारखेला जे मौन बाळगलं, ते मौन एकीकडे वाटतं मेडिटेशन आहे, पण दुसरीकडे मीडिया अटेन्शन होतं ते. तर अशा वेळेला त्यांनी इतके कॅमेरे लावून जे केलेलं आहे, तर कुठंतरी त्यांना असं वाटतं की आपण काही बाय हुक और क्रूक या ठिकाणी सत्तेत येऊ. जे एक्झिट पोल दाखवले आहेत ते हायपोथेटिक आहेत, त्याला तुम्ही विश्वासात घेऊ नका. ते सरकारी एक्झिट पोल आहेत. ॲक्च्युअल पोल हा जनतेचा पोल असतो आणि जनता ही यावेळेला इंडिया आघाडीच्या बाजूने आहे. म्हणजे जर सत्ता बदल झालं खरोखर तर काय मोदी पायउतार होण्यासाठी तयार होणार नाही असं वाटतंय? शंका घ्यायला बरीच कारणं आहेत आणि त्यामुळं हे काही नवीन ठरणार नाही असं मला वाटतं. तर जनतेचा कौल निश्चितच इंडिया आघाडीला मिळणार आहे आणि काँग्रेसच्या नेतृत्वामध्ये इंडिया आघाडीचा मोठा विजय होईल असं विश्वास जो आहे ते डॉक्टर नितीन राऊत व्यक्त करतात. मात्र मतमोजणीच्या प्रक्रियेमध्ये प्रशासनाला हाताशी धरून अनेक गडबडी केल्या जाऊ शकतात. अत्यंत गंभीर आरोप जे आहेत ते सरकारवर, भाजपवर करतात. कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वसिष्ठ, ABP माझा, नागपूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.